श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशंकरं लोकशंकरम. वेदांत सार या विषयाचा या पुस्तकाचा परिचय आपण आजपासून करून घेतोय. कालची थोडीशी उजळणी करतो. वेदांत हे एक दर्शन आहे असं आपण काल पाहिलं. दर्शन म्हणजे काय याचा थोडासा एक आढावा घेतला. त्या दर्शनांचे दोन प्रकार पडतात असं मी सांगितलं. वेद प्रामाण्य मान्य करणं आणि वेद प्रामाण्य मान्य न करणं विचारणं, आस्तिक आणि नास्तिक असे दोन प्रकार केले. त्यातल्या आस्तिक दर्शनांपैकी ते जी 6 आहेत त्यांच्या 3 जोड्या केल्या जातात असं मी सांगितलं. त्यातलं मीमांसा शब्दाचा अर्थ आहे ज्ञातुम इच्छा, जाणण्याची इच्छा. तर त्यातली पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी जी एक जोडी आहे, त्यातली उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत. वेदाचे जे 4 प्रकार केले जातात वाङ्मयाचे, वेद वाङ्मयाचे, मंत्र, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. याच्यापैकी मंत्र आणि ब्राह्मण, पुन्हा एकदा सांगतो, ब्राह्मण हा जातीवाचक शब्द नसून त्या वाङ्मय विशेषाचा शब्द आहे. तर मीमांसक हे मुख्यतः कर्मकांडाच्या बिनचूकतेची चर्चा करतात. मग कर्मकांड काय करावं आणि ते बिनचूक कसं करावं याची चर्चा मीमांसक करतात. आणि ज्ञानाचा जो भाग आहे त्याचा भाग आरण्यक उपनिषद. त्यामुळे म्हणताना असं म्हणतात की हे ज्ञानकांड आणि कर्मकांड असं त्याला नाव आहे. आपण एक श्लोक पाठवलेत, तर त्याच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूयात. काही काही मुद्दे पुन्हा पुन्हा सांगायला लागतात. याचं कारण असं की आपण सगळे वाचन केलेले सुज्ञ असे अभ्यासक आहात. आपापल्या क्षेत्रामध्ये ते विद्वान असतात. तथापि त्या विद्वत्तेबरोबर त्यांच्या मनात काही एक माहितीचा साठा तयार झालेला असतो अनेक प्रकारचं वाचन करून. त्याच्यामुळे आपण या पुस्तकाकडे बघताना पूर्ण आपली पाठी कोरी करायची आणि मग या सगळ्या प्रकाराकडे पाहायचं. तर हे पाहत असताना आपण वेदांताची भूमिका समजावून घ्यायची. कालचे शब्द पुन्हा वापरतो की कालिदासाच्या खिडकीतनं व्यासाचं घर बघायचं नाही. दुसऱ्या घरातल्या पुरणपोळीची तुलना आपल्या घरातल्या पद्धतीनुसार करायची नाही. हे पुन्हा पुन्हा सांगायला लागणार आहे. म्हणजे आपण कोऱ्या पाटीनी वेदांताची भूमिका समजावून घेऊयात. श्लोक पाठवलेला आहे आपल्या व्हॉट्सॲपवर, तो आपल्या गटामध्ये आलेला आहे. श्लोक वाचतो आणि आपण त्याच्या समजून घ्यायला सुरुवात करूयात. श्लोक आहे, अखंडम सच्चिदानंदम अवांग मनस गोचरम आत्मानम अखिलाधारम आश्रये अभीष्ट सिद्धये. आता मी हे मुद्दाम एक एक पद वेगवेगळं वाचतोय. त्याचे उच्चारणाचे अनुस्वाराचे नियम आत्ता जरा बाजूला ठेवूयात. पद समजावं यासाठी ते संधी वेगळे करून वेगळा वाचतोय मी. पुन्हा एकदा वाचतो. अखंडम सच्चिदानंदम अवांग मनस गोचरम आत्मानम अखिलाधारम आश्रये अभिष्ट सिद्धये. आता याचा अन्वय समजून घेऊयात. यातली मूलभूत क्रिया आहे आश्रये. मी आश्रय घेतो. कोणाचा? अखिलाधारम आत्मानमचा. या सगळ्या सृष्टीला किंवा एकूण अखिलाधार
सगळ्या कार्य अखिल असा जो आधार आहे, असा तो आत्मन, त्याचा मी आश्रय घेतो. आता यातल्या बारकाव्याकडे आपण जाणार आहोत. आता तर याचा अन्वय समजून घ्या. तर मी आश्रय घेतो आत्मानम अखिलाधारमचा. कशासाठी? अभिष्ट सिद्धीसाठी, म्हणजे मला जी काही प्राप्त करायची इच्छा आहे त्याच्यासाठी. आणि तो आत्मा कसा आहे? तर तो अखंड आहे, अखंडम सच्चिदानंदम आणि अवांग मनस ओझरम, हे त्याची 3 विशेषणं सांगितली आहेत. अखंडम, सच्चिदानंदम, अवांग मनस गोचरम, असा जो अखिलाधार असा जो आत्मन आहे, जो अखंड आहे, अशाचा मी आश्रय घेतो. हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचंय. एकेका शब्दाचा उकल करत आपण जाऊयात. आता काल मी असं म्हणलं होतं की एखाद्या मैफिलीला प्रारंभ करताना गायक त्या रागाचा आरोह अवरोह चलन किंवा पकड ज्याला म्हणतात ते सांगतात. त्याच्यातनं आपल्याला पुढं काय घडणारी असा एक अंदाज येतो. आपल्याला हेही माहिती आहे की मोठे मोठे गायक कधी कधी एक एक तास छान तो राग खुलवतात. तसेच मोठे गायक नेमक्या एखाद्या चित्रपट गीतातही तोच राग 3 मिनिटात सांगतात. असे आपल्याला अनुभव आहेत, उदाहरण द्यायची गरज नाही. आपण मोठ्या गायकांची गाणी ऐकलीत, त्यामुळे त्याच रागाची मैफल तासभर चाललेली आपण पाहिली. आणि तोच राग त्यांनी 3 मिनिटामध्ये एखाद्या चित्रपटातल्या गाण्यामध्ये, नाटकातल्या गाण्यामध्ये सगळाच्या सगळा सादर केलेला तोही आपण पाहिलेला आहे. तर तसं हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सगळा वेदांत सांगितलेला आहे. कसा सांगितलाय ते आता आपण बघायचं. आपण कदाचित वाचन करता 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 जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या श्लोकामध्ये सगळा वेदांत सांगून टाकलाय. पण त्याच्यासाठी सगळा वेदांत वाचायला पाहिजे उपनिषदांपर्यंत, आणि त्याचा क्रम मी सांगितला. आधी काय करायचं? हे पुस्तक वाचायचं, त्यातनं मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या, मग त्याच्यावरच्या टीका वाचायच्या, त्या पुस्तकावरच्या मराठीतली भाष्य आहेत, हिंदीमधली भाष्य आहेत, टीकांवरती भाष्य आहेत, ती वाचायची. असं करत करत कधीतरी ब्रह्मसूत्र वाचायची, त्याच्यावरती शंकर भाष्य वाचायचं, आणि असं करत करत उपनिषदांपर्यंत जायचं. मी काल सांगितलं होतं की एक 36 चेंबर ऑफ शाओलिन नावाचा एक चित्रपट आहे. तर आपण एकदम उपनिषद वाचणं म्हणजे त्या 35व्या दालनामध्ये जाणं आहे. आवर्जून पहा तो चित्रपट. मी सांगतो म्हणजे मी काय सांगतो त्याचं गांभीर्य आपल्याला कळेल. कारण तो चित्रपटाचा नायक जेव्हा त्या 35व्या दालनात जातो त्याला वाटतं इथे फारच घनघोर कुंफू चालू असेल. तिथे त्याला लक्षात येतं की अरे हे फक्त श्लोक म्हणत बसलेत कुठले तरी. आधी मात्र पहिली 34 दालनं कचकून कुंफू चालू असतं. 35व्या दालनात ते सगळे ऋषी श्लोक म्हणत बसलेले असतात, त्यांचं त्याची. तर उपनिषद ही तशी आहेत. 35वं दालन येते, आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचं. तर ह्या त्यातला प्रवास आपला आज सुरू झालाय. चित्रपटाचं नाव 36 चेंबर ऑफ शाओलिन. मी व्हॉट्सअपवर टाकेन नंतर. तर हा मुद्दा सांगत होतो की मी असं म्हणलं की या श्लोकातच सगळा वेदांत दिसतो आपल्याला. कसा दिसतो पण बघूयात. आता एकेका शब्दाकडे बघूयात आपण. हा एक त्याच्या आधी सांगायचं राहिलं, भारतीय परंपरेमध्ये लक्षण ज्याला म्हणतात, म्हणजे एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं असतं. जसं आपण जॉमेट्रीमध्ये शिकलो की लाईन इज अमुक अमुक, ट्रायंगल इज अमुक अमुक,
तसं ज्यावेळेला लक्षण करायचं असतं, न्यायशास्त्रात असं म्हणलं जातं, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. एखादी वस्तू सिद्ध कशी होते, तर लक्षण आणि प्रमाण. प्रमाण म्हणजे मी सांगितलं तपासून पाहायची साधनं. तर तुम्ही ज्याचं लक्षणं करता आणि ज्याची प्रमाणं असतात, तपासून पाहायची साधनं असतात, त्यातनं ती वस्तू सिद्ध होते, अन्यथा नाही. तर आता हे मुद्दाम वेगळं जरा सांगतोय, विषयाचाच भाग आहे. आपल्याकडे मी आता परत अत्यंत ग्रॉसली आपल्याकडे म्हणतोय, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण असे 2 प्रकार केले जातात. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. तर स्वरूप लक्षण म्हणजे जे अन्य कोणालाही लागू पडत नाही, त्या विशिष्ट व्यक्तीला म्हणा किंवा संकल्पनेला लागू पडतं, ते लक्षण. तसं उदाहरण दिलं तर शासनाधिमत्वम गोत्वम. गाय कोण? तर जिला ती पोळी असते, ती गाय. तर हे लक्षण बाकी कशाला लागू पडत नाही. म्हणून शासनाधिमत्वम गोत्वम. बाकीची लक्षणं 4 पाय असतात, 2 शिंगा असतात, दूध देते, ही कदाचित अनेक प्राण्यांना लागू पडतील. पण शासनामत्व गोत्व. आपलं व्यवहारातलं उदाहरण पाहायचं, तर आपण जो आपला पत्ता सांगतो, काहीतरी असतो एक अमुक अमुक फ्लॅट नंबर, अमुक अमुक बिल्डिंग नंबर, अमुक 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 अमुक. पुणे समजा मी सांगतोय मग 411-0030. हे झालं माझं स्वरूप लक्षण. कारण माझ्या त्या घराचा पत्ता अन्य कोणालाही लागू पडणार नाही. पण अमुक अमुक शेजारी, अमुक अमुक जवळ, अमुक अमुकच्या मागे, अमुक तमुकच्या पासनं उजवीकडे, हे जे आपण सांगतो त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. तटस्थ म्हणजे काठाकाठानी. तट म्हणजे काठ. तर अशी जी काठाकाठाने लक्षणं केली जातात, त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. तर इथे अमूर्त गोष्ट आहे आत्मा नावाची. तर त्याचं मूर्त लक्षण नाही करता येणार. म्हणून काय करतात, मग त्याचं तटस्थ लक्षण करतात. म्हणजे स्टॅटिस्टिक्सची भाषा वापरली तर तुम्हाला एक्स म्हणजे काय सांगता येत नाही ना, मग एफ एक्स सांगा, फंक्शन ऑफ एक्स सांगा, त्याच्यावरनं आम्ही समजून घेऊ. स्वरूप लक्षण तटस्थ लक्षणामध्ये हाच भेद आहे. तर एकेका श्लोकाकडनं जो आपण अन्वय पाहिला, अखंडम. आता इथे भूमिका अशी की अखंडम म्हणजे खंड नाहीत, तुकडे नाहीत. कसले तुकडे नाहीत? आता हे वर्णन कोणाचं आहे? त्या आत्म्याचं आहे. आत्मानं, ज्याला जो आम्ही आश्रय अखिलाधारा आश्रय करतो, तो आत्मा. त्याचं तटस्थ लक्षण चालू आहे. तर ते कसं आहे तत्व? अमूर्त तत्व, अखंड आहे. अखंड म्हणजे काय? तुकडे नाहीयेत. तर तुकडे नाहीयेत म्हणजे कुठले तुकडे नाहीयेत? आयुर्वेदामध्ये असा एक नियम आहे की भेदता ही वेद्यम अन्यथा विनंती. ज्याला वर्गीकरण करायचं आहे तो त्याला पाहिजे असं वर्गीकरण करतो. म्हणजे वैद्यकीय पेशामध्ये आमचे जे सर्जन मित्र आहेत, त्यांचा पेशंटकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याची सर्जरी करायला लागणार आहे का नाही असा प्राधान्याने असतो. आयुर्वेदातले काही लोक आमचे मित्र आहेत, त्यांचा याला पंचकर्म करायला लागणार आहे का नाही एवढंच ते पेशंटकडे या दोनच तुकडे करतात. याला पंचकर्म करायचं किंवा नाही करायचं. तसं आपण खूप वेळा असे तुकडे करतो वेगवेगळे, चांगलं वाईट, पांढरं काळं. कशासाठी? सोयीसाठी करतो. आपल्याला आपल्याला काहीतरी त्यातनं व्यावहारिक विषय असतो आपल्याला. तर मीमांसा वेदांत्यांनी सुद्धा एक थोडी गोष्ट स्पष्ट करायची राहिली की ही आपण जी चर्चा करतो ना, ही अद्वैत वेदांताची आहे. सांगायचं राहिलं असं आहे की वेदांत हा जरी एकच असला तरी परत मी म्हणलं तसं त्याच्याकडं त्याचा पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की ब्रह्मसूत्रावरची जी भाष्य झाली
यातलं शंकराचार्यांनी केलेल्या भाष्याला म्हणलं जातं अद्वैत वेदांत. ते असं म्हणतात की हे द्वैत नाहीये, एकच आहे. ब्रह्म हे एकच आहे, सगळेमध्ये एकच आहे. ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आणखीन बरेच उपयोग म्हणजे वेगळी मत आहेत. अद्वैतासारखं द्वैत वेदांत आहे, विशिष्टाद्वैत वेदांत आहे. तर ते आपण त्याच्याकडे हळूहळू जाऊयात, म्हणजे एक समजलं की आपण बाकीचं बघूयात किंवा आपण बघू शकाल. तर माधवाचार्यांनी जी भाष्य केली त्याच्यानुसार त्यांचा वेदांताचा भाग ठरला. रामानुजाचार्यांनी त्याच ब्रह्मसूत्रांकडे ज्या पद्धतीने पाहिलं त्याच्यानुसार त्यांचा भाग ठरला. तर आपण जे चाललोय आता, ज्या गडावरती चाललोय त्याचं नाव आहे अद्वैत वेदांत. शंकराचार्यांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्राच्या भाष्यावरचा हे सगळं आपला प्रकरण ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय. ही संगती पुन्हा पुन्हा समजून घेतली पाहिजे आपण. आता मी मगाशी पुन्हा पुन्हा मला वाटतं कदाचित 5व्यांदा किंवा 6व्यांदा शब्द वापरत असेल. कालिदासाच्या खिडकीतनं व्यासाचं घर बघायची हौस आपल्याला एक नकळत असते. ती आपल्याला टाळायची. म्हणून मी एक सुरुवातीचे 2-3 व्याख्यानं तरी हे शब्द पुन्हा पुन्हा वापरणार आहे. तर हा, तर हे तुकडे या विषयावर खंड, तर यांनी तुकडे केले 3. अद्वैत वेदांती लोकांनी खंड 3 प्रकारचे असतात असं सांगितलंय. त्यातला एक पहिला भाग आहे विजातीय खंड. म्हणजे हा हत्ती आहे, हा घोडा आहे. हत्ती नावाचं एक काहीतरी सामान्य असतं, त्याला जाती म्हणतात. जाती, जात आपण म्हणतो मराठीत, तसं नाही. जाती, कम्युनिटी म्हणा भारतात. जाती, जात नाही. तर ही जाती जी आहे त्याला विजाती, म्हणजे हत्ती वेगळे, घोडे वेगळे, वाघ वेगळं, सिंह वेगळं. हा जो भेद आहे त्याला म्हणतात विजातीय भेद. त्या ब्रह्मतत्वामध्ये असा काही भेद नाही. हा भेद क्रमांक पहिला. दुसरा जो भेद आहे त्याचा म्हणतात सजातीय भेद. म्हणजे एकाच जातीच्या 2 व्यक्तीमध्ये असलेला भेद. म्हणजे देवगडचा हापूस, रत्नागिरीचा हापूस आणि कदाचित केशर किंवा रायवळ, हे सगळे एकाच आंब्याचे, एकाच आंबा नावाच्या जातीचे भेद. तर आत्म्याचं असंही नाहीये की हा अमुक प्रकारचा आत्मा, तमुक प्रकारचा आत्मा. आता पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं की ही जी आत्मा कसा आहे याच्याबद्दलही अन्य दर्शनांची भूमिका वेगळी असू शकते, आहे. आयुर्वेदाची भूमिका पण वेगळी आहे. आत्ता आपण काय करतोय? आत्ता आपण अद्वैत वेदांताची भूमिका बघतोय. आणि त्यांच्या मते आत्म्यामध्ये सजातीय भेद पण नाहीत. पहिला झाला विजातीय भेद, दुसरा झाला सजातीय भेद, आणि तिसरा जो भेद आहे तो स्वगत भेद. स्वगत भेद म्हणजे त्याच एखाद्या व्यक्तीमधले त्याचे हात वेगळे असतात, पाय वेगळे असतात, डोकं वेगळं असतं, डोळे वेगळे असतात. हा त्याच्यातही भेद असतो ना. म्हणजे जसं आमच्याकडे आयुर्वेदामध्ये औषधं तयार करताना काहीची आम्ही फळं वापरतो, काहीची साल वापरतो, काहीच्या शेंगा वापरतो, काहीचा डिंक वापरतो. झाड तेच. म्हणजे गुळवेली सारखं जर औषध असेल, त्याची जी कांडी आहे, कांड आहे, ते कडू असतं, पण पानं गोड असतात. त्याच्यामुळे भाजी करायला आम्ही सांगतो पानं वापरा, औषधासाठी कांड वापरा. हा झाला स्वगत भेद. तर हाही भेद त्यांच्यामध्ये नाहीये कोणामध्ये, म्हणजे आत्म्यामध्ये हाही भेद नाहीये की त्या आत्म्याचे बाबा इन्फिरियर आत्मा, सुपिरियर आत्मा. जसं ते असतं ना, अपर परेल, रोल परेल, किंवा आपल्याकडे अपर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, तसंही काही हा भेद नाही याच्यामध्ये. खुर्द बुद्रुक, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, असंही काही त्याच्यामध्ये भेद नाही आहेत सजातीयमध्ये सुद्धा, स्वगतामध्ये सुद्धा. तर असा तो आत्मा.
म्हणजे याच्यामध्ये विजातीय भेद नाहीत, सजातीय भेद नाहीत आणि स्वगत भेद नाहीत. असा आत्मा, तो अखंड आत्मा, हे त्या आत्म्याचं एक विशेषण आहे. पुन्हा एकदा सांगतो, अन्य दर्शनांची वेगळी भूमिका आहे, ती आता आपण पाहायला नको. परत आपल्या मनात काहीतरी गुंता होऊन बसते, ती नाही पाहायची आता आपण. आयुर्वेदाच्या मते आत्म्याचं आणखीन वेगळं स्वरूप आहे. एक डॉक्टर आहेत, त्यांनी एमडी साठी या विषयाचे काही आयुर्वेदाच्या दर्शनाशास्त्रीय विषयांचा अभ्यास केलेला होता. YouTube वरती मी उद्या लिंक टाकीन. एक माझं आयुर्वेद दर्शन म्हणून काय विचार करतो. आयुर्वेदाला शास्त्र म्हणून जशी मान्यता आहे, तशी दर्शन म्हणूनही मान्यता आहे. तर त्याची लिंक मी आज किंवा उद्या टाकेन. दर्शन म्हणजे काय ते यात विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेद हे दर्शन म्हणून काय आहे आणि शास्त्र म्हणून काय आहे, चिकित्सा शास्त्र म्हणून वेगळं आहे. आपण होतो अखंडम या विषयावरती होतो. पुढचा भाग आहे सच्चिदानंदम. आता परत बघा, एकच समास आहे, सच्चित आनंद. 3 पार्ट आहे त्याच्यामध्ये. सच्चित आनंद. सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्ता, म्हणजे असणे, अस्तित्व. सत, सत्ता, राजकारण यातलं सत्ता नाही. सत्ता, सत्ता म्हणजे अस्तित्व, असणे. चित म्हणजे चेतना. चेतना म्हणजे मूर्त शरीराच्या पलीकडे एक जे काही चेतना तत्व असतं, ते चेतना तत्व. आता त्याला काही जण पुरुष म्हणतील, काही जण आत्मा म्हणतील. आपली आपली भूमिका प्रत्येकाची वेगळी आहे. इथे त्यांनी आत्म्याचं वर्णन करताना, तो आत्मा कसा आहे, सच्चिदानंद रूप आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे चेतना तत्व, आणि आनंद हा आनंद. आपण मराठीत ज्या अर्थाने शब्द वापरतो त्याच अर्थाने आनंद. आता हे जरा समजून घ्यायचं आपल्याला. सत म्हणजे काय? अस्तित्व. तर ते अस्तित्व दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही, कारण अस्तित्व हे अमूर्तच आहे. हे जेव्हा काहीतरी टेबल म्हणा, खुर्ची म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, असं त्याचा अस्तित्वाचा आविष्कार होतो, तेव्हा आपण त्या वस्तूला म्हणतो की हो, ही आविष्कृत वस्तू ही ही हा कॉम्प्युटर आहे. पण त्या आहेचं जे अस्तित्व आहे, तो कॉम्प्युटर नसतानाही होतच की. ते अमूर्तच आहे अस्तित्व. त्याला मूर्ती कधी आली? जेव्हा आपल्या डोळ्यासमोर कॉम्प्युटर आविष्कृत झाला, डोळ्यासमोर आला, हा जीव अस्तित्वात आला. म्हणजे काय? ते जेव्हा बाळ जन्माला आलं, तेव्हा ते जे अस्तित्व होतंच आधी, ते फक्त या बाळाच्या रूपाने अभिव्यक्त झालं. अस्तित्व हे अमूर्त आहे, त्याला मूर्ती नाही अस्तित्व नावाचं. पण मूर्ती त्याला जेव्हा येते तेव्हा ते अभिव्यक्त होतं. आता हे परत थोड्याशा शब्दांच्या कोलांटी वाटायची शक्यता आहे, तरी ते समजून घ्यायचं. अस्तित्व, वेदांतांच्या मते अस्तित्व हे असतंच. ते नथिंग कॅन हॅपन डी नो, असं काहीतरी मी ऐकलं होतं. मला शब्द नेमके आठवत नाहीत. अचानकपणे काहीतरी होत नाही, काहीतरी ते असतं, म्हणून ते अस्तित्वात येतं असं आपण म्हणतो. तर हे जे सत, अस्तित्व, तर ते आहे, ते निराकार आहे, निर्गुण आहे, अमूर्त आहे. याच्यापेक्षा पलीकडे की ते अमूर्त आहे. ते जेव्हा खुर्चीचं रूप घेईल, कॉम्प्युटरचं रूप घेईल, त्या माणसाचं रूप घेईल, तेव्हा त्याची केवळ अभिव्यक्ती होणार आहे, मॅनिफेस्टेशन होणार आहे. आता हे सगळं जे सांगतोय ना, याच कथा आपल्याला नंतर नंतर कुठेतरी उपनिषदामध्ये किंवा जे वेदांताची हे एक छोटस एक सूत्र आहे त्याच्यात, सौम्य येन एकेन मृत्युंजयेन विज्ञातेन सर्व मृण्मय विज्ञातम स्यात्.
वाचारंभण विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम. एक व्यावहारिक दृष्टांत दिला तो, त्याची तुलना नाही करायची, दृष्टांत दिला की माती हे सत्य, बाकी त्याचा घडा असेल, माठ असेल, कुल्हड असेल, ही त्याचे आविष्कृत प्रकार आहेत. तर सत्य काय? माती. तसं हे अस्तित्व नावाचा जो काही अमूर्त प्रकार आहे तो आहेच आहे. तो फक्त कशाच्या तरी रूपाने अभिव्यक्त होतो. तर असा जो अस्तित्व रूप आहे, अस्तित्व ही ज्याची खूण आहे, तो आत्मा. हा आणखीन एक त्याचं वर्णन झालं. दुसरं चित म्हणजे चेतना. चेतना म्हणजे ज्याच्यामुळे त्या अभिव्यक्तीला काहीतरी आणखीन पुढचे पुढचे टप्पे समजू शकतात, की मी आहे, मला हे झालं, भावना आहेत, आठवतं मला, विसरतं मला, याच्या पलीकडे जी काही एक चित चेतना तत्व, जे आपण जेव्हा म्हणतो की ते शरीर अचेतन झालं, बाकी शरीर तर असतं, त्यातला फक्त आत्मा हा आपल्याला अभिव्यक्त होताना दिसत नाही, म्हणून आपण म्हणतो अचेतन शरीर. तर ते चेतना. आनंद हा सुद्धा वेदांत्यांच्या मते हा एक अमूर्त प्रकार आहे. अमूर्त. आता तो मूर्त कशाने येतो? अनेक प्रकाराने त्याची मूर्ती अभिव्यक्त होते. म्हणजे काय? मला एखादी छान, आज सकाळी मी आंबा खाल्ला, आनंद झाला. छान गाणं ऐकलं, आनंद झाला. एखादी छान, मला ज्याला भेटायचं होतं अशी आदरणीय व्यक्ती भेटली, त्याचे आशीर्वाद घेतले, आनंद झाला. आज सकाळी पूजा करत असताना मला काहीतरी एक वेगळी अनुभूती आली, आनंद झाला. तर हे जो आनंद नावाचा प्रकार आहे, दाखवा आनंद म्हटला तर तो दाखवता येत नाही, पण अभिव्यक्त होतो ना. आपण टाळ्या वाजवतो, हसतो, भाषेत नाच करतो, ती सगळी त्याची अभिव्यक्ती आपल्याकडे होत असते. आनंद दाखव, कसं दाखवणार? आनंद दाखवता येत नाही. आनंदाचं रूपांतर आपण कशात तरी करतो आणि ते दाखवतो. तसं राग द्वेष दाखवता येत नाही, त्याचं अभिव्यक्ती होते. तर तिची अमूर्त असा आनंद आहे. तर तशा प्रकार सच्चित आनंद रूपी आत्मा. परत एकदा बघूया. ही जी सांगतोय मी सगळी आत्म्याची तटस्थ लक्षणं आहेत, कारण आत्मा अमूर्त आहे, त्याचं स्वरूप लक्षण होऊ शकणार नाहीये. मग काय करायचं? एक्स म्हणजे काय सांगता येत नाही, आम्ही एफ एक्स सांगतो. म्हणजे माझा पत्ता हा सांगता येत नाही, पण मी कुठं जवळ राहतो ते सांगतो. तसं हे आहे. काय? अ हा नकारार्थी वापरला इथे. वाक म्हणजे वाचा, मन, आपण ज्याला मन म्हणतो त्याच अर्थाने. वाचेला आणि मनाला जे गोचर नाही, गोचर होणे म्हणजे शब्द, त्याचा विषय होणे. ते गाणं आहे, एकाला नयनाला विषय तो झाला, तर तो विषय हे समजून घ्यायचा एक भाग म्हणून विषय. तर हे जे ब्रह्म आहे ते कसं आहे? अवांग मनस गोचरम. तर ते वाचेलाही समजू शकत नाही. तर याचे परत काही प्रकार केलेत त्यांनी, जाती, गुण, क्रिया, रूढी. त्याच्यात नको जायला आपण आता फक्त काही सोपे दृष्टांत देतो. जाती म्हणजे असं म्हणतो आपण, हे सगळे भारतीय आहेत. अरे हा भारतीय आहे म्हणजे काय? हे सगळे आहेत भारतीय, आता हा भारतीय, त्याला म्हणायचं जाती प्रकार. म्हणजे त्यातले सामान्यतः सर्वसमावेशक काहीतरी सांगितलं. गर्व से कहो आम्ही अमुक अमुक आहोत, आम्ही भारतीय, कळलं, आम्ही सगळे भारतीय. हा माझा शर्ट पांढरा आहे, त्याच्यातनं काय मी स्पष्ट केलं? शर्ट माझ्याकडे 50 असतील, हा पांढरा आहे, त्याच्यावरनं मी त्याला ओळखलं, त्या शर्टवर. त्याला म्हणायचं त्याचे गुण सांगेल, किंवा कधी कधी क्रिया सांगितली जाते.
हे काय गायला येतो अमुक अमुक, किंवा ती ताई काय गायली अमुक अमुक, त्याच्यात ते गाण्याची क्रिया वर्णन केली जाते. कधी कधी रूढी असते एखादी, म्हणजे तसं ते म्हटलं जातं त्याला. म्हणजे छान एखादा घास पहिला घासाला पोटात गेल्यानंतर वाह अशी दाद दिली जाते. काय यावाचा अर्थ? रूढी म्हणतात. आजोबा म्हणत होते, पणजोबा म्हणत होते, म्हणून मी पहिल्या घासाला दाद दिली वाह. येतं ते नकळत, म्हणजे तेवढे दाद देणारे असतात मनापासून, त्यांच्या तोंडातनं ती स्वयंपाकाला दाद पहिल्या घासाला येते. हे असे त्याचे प्रकार असतात. आत्म्याच्या बाबतीत असंही काही म्हणता येत नाही की हा अमुक अमुक हा भारतीय आत्मा आहे बरं का, असं काही नाही. तो आत्मा आहे. त्या आत्म्याचे हे गुण आहेत बरं का, म्हणजे तो जरा थोडासा इकडे गोरा आहे, तिकडे जरा कमी गोरा आहे, असं काही नाही. किंवा तो जरा भारी आहे बरं का आत्मा, हे काय त्या आत्म्याने करून दाखवलं, अशी त्याची क्रियाही सांगता येत नाही. किंवा त्या रूढीने सांगता येत नाही, बा हा आत्मा बरं का, हा आत्मा, वेगळा आत्मा, असंही म्हणता येत नाही. म्हणून असा जो कोणी नाही अवांग गोचर, जो वाचेने सांगता येत नाही. एक श्लोक पण आहे, येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. संदर्भ वेगळा त्याचा, माहिती असावा म्हणून सांगितलं. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. त्यात जे सांगितलंय ते तिथे सांगायचं की अवांग मनस गोचरम. म्हटलं वाचेनी म्हणजे तोंडानी आपल्याला काय काय सांगता येत नाही ते आपण पाहिलं. त्याची जाती सांगता येत नाही, गुण सांगता येत नाही, क्रिया सांगता येत नाही, रूढी सांगता येत नाही, किंवा आणखीन काही सांगता आत्म्याचं, कारण नसतच त्याचे काही प्रकार. मनस गोचरम म्हणजे काय? मनस गोचरम म्हणजे काय? जे मनालाही कळत नाही ते. तर मनाला का कळत नाही? मुळात मन हेच त्या चितची अभिव्यक्ती, म्हणून ते मनाला कळत नाही. चित म्हणजे जी चेतना आपण पाहिली, त्याची एक प्रकारची अभिव्यक्ती म्हणजे मन आहे. त्या चेतनेची अभिव्यक्ती मन आहे. आयुर्वेदामध्ये मनाचं खूप वर्णन केलेलं आहे, मनाची कार्य सांगितलेली आहे. चिंत्यम, विचार्यम, उर्य उह्यम, ध्येयम, संकल्पम, इतकी डिगभर मनाची कार्य सांगितली. पण ते कधी? चेतना आविष्कृत होण्याचं एक प्रकार आहे, येत आहे मन. मग जे मुळात परप्रकाशित आहे, याचा उजेड पडल्यानंतर ते वर्णन करणार. म्हणजे आपण म्हणतो ना ज्योतीने तेजाची आरती, तर ते आपल्या व्यवहारात शक्य आहे की इथे घरी बसायचं आणि ज्योत लावायची आणि त्या सूर्याची आराधना करायची. पण इथे ज्याचा प्रकाश पडल्याशिवाय जे अभिव्यक्तच होत नाही त्याचं वर्णन ते काय करणार? म्हणून ते स्वतः मनाचा विषय होत नाही. अशा अखिलाधार आत्मानम आश्रये. तर असा जो काही आत्मा आहे, कुठला? अखंड सच्चिदानंद अवांग मनस गोचरम, असा जो आत्मा आहे, जो सगळ्यांचा आधार आहे. आता इथे बघा काय सांगतात अद्वैतामध्ये, की अरे अखिलाधाराम आत्मानाम आश्रय म्हणजे तू स्वतःचाच आश्रय आहेस. ती कथा आहे ना एक उपनिषदामध्ये, एका माणसाला सांगितलं की किती जण आलेत? म्हणला 7 जण आलेत. आचार्य म्हणले अरे स्वतःला मोज. मग तो म्हणला हो बरोबर 8 जण आलेत. तो स्वतःला मोजत नव्हता. तो जो स्वतःला मोजण्याचा प्रकार आहे, तो हा इथे अखिलाधारम आत्मानम, ते जे ब्रह्म नावाचं आहे ते तू आहेस. तो सगळ्याचा आधार आहे, त्याचा आश्रय मी करतो, ही भूमिका. म्हणजे त्या अखिलाधारम आत्मानम आश्रय कळलं. ते कसं आहे अखिलाधारम आत्मानम, त्याची आपण तटस्थ लक्षणं पाहिली. आणि का आश्रय आहे तेही सांगितलं. अभिष्ट सिद्ध ये,
अभिष्ट म्हणजे माझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आता अभिष्ट सिद्ध ही आपली वेगळी, ग्रंथकाराची वेगळी. ग्रंथकाराची काय, की तुम्हाला म्हणजे आपली इच्छा काय, अद्वैत वेदांतामध्ये प्रवेश करायचा आहे. तर ही जी माझे बालवर्ग आहे त्यातनं मला पुढे टाकला हा अभ्यासक्रम झाल्यानंतर, ही आपलं अभिष्ट इष्ट आहे. त्याच्यात आणखीन अभिष्टाची जोड पडली, अधिक इष्ट झालं, जवळचं घ्यावं असं वाटतं. आणि दुसरं एक कारण असतं, ग्रंथ समाप्ती निर्विघ्न व्हावी, बाधा येऊ नये. म्हणूनही हे इथे दोन प्रकारचे अभिष्ट आहेत. एक आपलं अभिष्ट, तेच ग्रंथकर्त्याचंही अभिष्ट, आणि ग्रंथ समाप्ती हे ग्रंथकर्त्याचं त्याचं स्वतःचं अभिष्ट. त्या ग्रंथ मला पूर्ण करायचा आहे, सगळ्यांसाठी लिहितोय मी, तो पूर्ण व्हावा विघ्न न येता, ही प्रार्थना, ही दोन अभिष्ट. तर आज आपण काय पाहिलं, त्याच्यातला मंगलाचरण ज्याला म्हणतात त्याचा हा पहिला श्लोक पाहिला. देताना मी 2 श्लोक दिले होते, तथापि लक्षात आलं की हा हा जो एक 3 मिनिटाचं जे गाणं आहे त्याचा बडा ख्याल खूप मोठा आहे, तासभर गायचा आहे तो. म्हणून हे 3 मिनिटाचंच गाणं, जे आम्हाला आठवत आहे कुमार गंधर्वांनी कार्यक्रम केला होता, मला उमजलेले बालगंधर्व. तसं इथे थोडक्यात वेदांताचं या पुस्तकाचं थोडक्यात वर्णन या श्लोकामध्ये ग्रंथकर्त्यांनी अत्यंत कुशलतेने केलेलं आहे. जे ज्याला की पॉइंट्स म्हणतात वेदांताचे, आपण जेव्हा सबमिट करतो काही लेख किंवा याच्यात त्यावरती लिहावं लागतं की पॉइंट्स, तसे की पॉइंट्स हे इथे आहेत. तर हे आज पहिला श्लोक आपला झाला. पण अद्वैताचा अभ्यास करतोय, अद्वैत वेदांताचा करायची बालवर्गात आहोत, हे मला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला लागणार आहे, की जेणेकरून आपण आपला एक चष्मा तयार करूयात, की मला आता या पुस्तकाकडे अद्वैताचा भाग म्हणून अद्वैत दर्शनाचा परिचय करून द्यायचा, म्हणून मी इथे बसलेलो आहे, या भूमिकेतनं बघायचं. आणि मी कालही म्हणत असं, जेव्हा सगळं आपलं वाचून होईल त्यावेळेला त्या शब्दांचं जे एकमेकांशी नातं असतं, WWW, प्रत्येक शब्दाचं दुसऱ्या कोणाशी तरी काहीतरी नातं असतं. तर ते जसं आपल्याला समजायला लागेल तशा साधारणपणे शंका राहत नाहीत. त्यातनं राहिल्या मला जितक्या सोडवता येतील तितक्या सोडवीन. आज थांबूयात.